शांता, शांता, ओ शांता, हा कप नाही ना? का झालं जी? कशाला आवाज देऊन राहिले? अरे चहा दिली, हा कप नाही म्हटलं. तुमच्याही ना काही समजत नाही बापा. कप नाही म्हणून आवाज मारून राहिले, पण असं नाही की किचन मध्ये आणून ठेवीन म्हणून. आता किचन मध्ये आणू शकत नव्हते का तुम्ही? मार आवाज देऊन राहिले शांता शांता म्हणून, जसं काही मला कामच नाही आहे दुसरा. अरे कामात होती का तू? नाही नाही, कामात नव्हती ना मी, कामात नव्हती. टीव्ही बघत होती बसून. का बाबा शांता, सकाळी सकाळी उलटी उलटी बोलून राहिली. हो तर तुम्ही विचारताच कसे तुम्ही मग? कामात होती का म्हणून? सकाळपासून तर 11-12 वाजतात काम करायला, आणि उलट विचारून राहिले तुम्ही की कामात होती का म्हणून. स्वयंपाक करत होती ना. का बनवून राहिली मग? तेच बघत होती मी, का बनवू, कशाची भाजी बनवू म्हणून. द्या तो कप द्या. अरे शांता, मी का म्हणतो, फोन केली होती का तू दवाखान्यामध्ये? नाही बापा, केव्हा फोन केली मी? आता उठली, कामं झाले, झाड झूड सडा बिडा, चहा पाणी झाला, आता आंघोळ केली, आता म्हटलं स्वयंपाकाचा का पाहते. नाही, तू म्हणत होती ना आज जावं लागेल म्हणून. हो, आता म्हटली होती ना येईन म्हणून, आज जावं लागेल. मग थांबावं लागेल तुला तिथं दवाखान्यामध्ये. हो आता बघू तिथं गेल्यावर कधी सुट्टी होते का होते. हो तर म्हटली होती राहीन म्हणून, येईन तर राहावं लागेलच. आता महाशिवरात्री होती म्हणून त्या काही नाही बोलले, आग्रही नाही केला. मामीजीने पण आग्रह नाही केला आणि राधाताईने पण काही आग्रह नाही केला. तर फोन करून सांगून दे ना तू येतावा म्हणून. आम्ही टिफिन टुफिन कशाला ते आणतील, आपणच घेऊन जाऊ टिफिन. हो बरोबर म्हणून राहिले तुम्ही. लावतो, फोनच लावतो. जेवण केल्यावरच जाऊ ना मग, 11-12 वाजेकडे. हो 12 वाजेकडे जाऊ, पूर्ण कामं गिमं आटोपून. तांदूळ नाही आहे ते काही घरी केलेले, 4 पहिल्या तांदूळ पाकडून टाकीन. आता माझा राहणं होते का 2-4 दिवस तिथं, तर मग तांदूळ पाहिजेत ना बनवायसाठी घरी. तर शांता, मग एक काम करतो ना, मी वावरातून येऊन जातो 11 वाजेपर्यंत. मी पण वावरातला काम गिम करून टाकतो. हो या ना तर मग. हो पण तुम्ही काही खाल्ले नाही ना, नुसते चहावरच चालले का? काही नाही होत, आता चहा पिलो ना, आता भूक नाही लागत 11 वाजेशिवाय. येतो 11 वाजेपर्यंत, जेवण वगैरे करून टाकू ना, मग निघून जाऊ. तसे करा मग तुम्ही. मी फोन लावून सांगून देते की आम्ही येत आहोत, टिफिन वगैरे आणत आहोत म्हणून. मग ते घरी सांगून देतील की टिफिन नको आणा म्हणून, नाही का? हो ना, कशाला त्यांना त्रास. का फोडलं तर शांतानं अजून माहित नाही. शांता, का फोडले? कुठं का फोडली हो मी? अरे आवाज आला ना काहीतरी फुटल्यासारखा. माहित नाही मला, मी तर इकडे किचन मध्ये आली. अरे सोनू, मोबाईल कुठे आहे? चल वावरात चालला जातो. झोपून उठल्या की झोपल्याच आहेत का माहित बाबा. फोन नाही उचलून राहिले, रिंगटोन जाऊन राहिली तरी. हॅलो, कोण? मामीजी बोलून राहिले का? हो शांताबाई का? हो मामीजी, शांता बोलत आहे मी. काहून मामीजी झोपलेच होते का? हो बाई शांता, का करते, झोपलीच होती. काहून मामीजी तब्येत बरी नाही आहे का? नाही नाही शांता, तब्येत गिब्येत बरी आहे, पण रात्री ना ह्या गुडिया ना झोपू नाही दिलं बापा. रात्रभर धरून ठेवावा लागला, इकडे तिकडे फिरवावा लागला. काहून, का झाला गुडियाला? तो काल सायंकाळी इंजेक्शन लागला की नाही, तर तो त्रास देत असला असेल, तर रडू रडत सुटत होती. 4 वाजेपर्यंत मस्त त्रास दिला. धरूनच ठेवा म्हणे, इकडे तिकडे फिरवा म्हणत होती. हो 10 वाजेपर्यंत झोपली ना, मग जे 10 वाजेपासूनची उठली बाबा, तर झोपली नाही ना काही नाही. आता 4 वाजेपासूनची झोपली आहे. तर मी झोपली तर मस्त डोळा लागला होता. बाई बेकारच फोन लावली. नाही नाही भासी, तुमचा फोन आला म्हणून नाही उठले मी. उठली होती याच्या आधीच, पण बेडवर अशीच लेटून होती. मोहन भाऊ नव्हते का रात्री थांबले? होता ना मोहनही होता, पण तो कुठं धरते बापा. त्याला धर बेटा म्हणली, एवढा त्रास देऊन राहिली, फिरव म्हणली थोडासा, तर म्हणते नाही आहे म्हणते, मला भीती वाटते म्हणते धरायला म्हणते, पडून जाईल म्हणते. तरी मग मी थोडाशी रागवली त्याच्यावर. म्हटलं आता मी केव्हापर्यंत इकडे तिकडे फिरवू म्हटले, धर ना म्हटली. कशाची भीती वाटते म्हटली, एवढे वर्ष झाले बाळाची तू वाट पाहत होता म्हटली ना, आता सोन्यासारखी पोरगी झाली तरी धरून नाही राहिला म्हणले. तर मग कुठं बापा पकडलं, मग फिरवलं वगैरे, 1 तास धरून ठेवला. मग आता गेली त्याची काच. आणि राधाताई झोपल्याच आहेत का? हो बापा, तिच्याही रात्री डोळा बरोबर लागला नाही, झोपली वगैरे म्हणा, पण उठत होती 3 वेळ. तर आता ते झोपली आहे, मी इकडे बाहेर येऊन बोलत आहे म्हणून लवकर फोन नाही उचलली. असं काल ना मामीजी सायंकाळी लावते म्हटली फोन, तर तिकडे मंदिरामध्ये गेलो होतो आम्ही, महाप्रसाद होते तर तिकडेच उशीर झाला, त्याच्यामुळे मग काही लावली नाही. मी म्हटले आता झोपल्या वगैरे असतील, आता उद्याच लावीन म्हटली, म्हणून मग आता फोन लावली. तर मामीजी मी का म्हणते, आम्ही येणार आहोत 12 वाजेपर्यंत, 12-12:30 वाजतील, तर टिफिन वगैरे आणणार आहोत आम्ही. हो ये बाई भासी ये. रात्री असा वाटत होता, भासी राहिली असती तर चांगला झाला असता. कोणीतरी पाहिजेत होता रात्री, असा वाटत होता. 2 दिवस काहीच त्रास नाही दिला, मस्त झोपली रात्री. ते इंजेक्शनामुळे असेल. हो अंगही गरम होता, ताप वगैरे चढते ना इंजेक्शनाचा. मग त्या नर्सबाईला बोलवली ना, मी म्हटली बाई हे पोरगी खूप त्रास देऊन राहिली म्हटली.
तर मग तिने ड्रॉप आणला न 2 थेंब पाजून दिलं. मग कुठं ते पोरगी आरामात झोपली. आई आई भासी मोहन आवाज देऊन राहिला. ठेवतो. हो हो मामीजी, ठेवा. येतो मग आम्ही 12-12:30 वाजेपर्यंत. हो या. हा हॅलो ताई, बोल. गुड्डी, आज इंग्लिशचा पेपर आहे ना? हो ताई. ऑल द बेस्ट गुड्डी. थँक्यू ताई. चालली का आता पेपर द्यासाठी की वेळ आहे? जाईन ना ताई आता 10 मिनिटात. पप्पाजी हवा भरायला गेले आहेत गाडीमध्ये. आले का जाऊन मग. जेवण वगैरे केली का? हो ताई, 2 पोळ्या खाल्ली. फक्त 2 पोळ्या खाऊन? काही नाही ताई. अगं चांगली पोटभर जेवण करून जात जा. घाबरायचं नाही. हो ताई. आणि गुड्डी तिथं पोहोचल्यावर अभ्यास काही करायचा नाही. एकदम शांतपणे बसून राहायचं. हो ताई. गुड्डी झालं का बेटा? ताई पप्पाजी आले. ठेवते आता फोन. हो गुड्डी, ठेव. मग करते, सायंकाळी फोन करते. मग किती वाजेपर्यंत येते घरी? मी ना 3 वाजे येऊन जाते ताई. ठीक आहे गुड्डी, मग करते मी फोन. आणि ताई तुझे पेपर होते ना, झाले का? नाही, एक आहे. सोमवारला आहे, सोमवारला. ठीक आहे ताई, ठेवते फोन. हो ठीक आहे. गुड्डी, पिंकी ताईचा फोन होता का? हो पप्पाजी, ऑल द बेस्ट म्हणायसाठी फोन केला होता ताईने. झाला का मग? जेवण बिवण झाला ना? चला निघून नाही का आता? हो पप्पाजी. गुड्डी बेटा, ऑल द बेस्ट. थँक्यू पप्पाजी. आजी पाया पडते, आशीर्वाद दे आजी. गुड्डी बेटा, माझा आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहे बेटा. जा, घाबरू नको. चांगल्यानं पेपर सोडव. हो आजी. चांगला जाईल बेटा, चांगला जाईल पेपर. का म्हणतात बापा तो, का म्हणतात गुड्डी, का म्हणतात? ऑल द बेस्ट आजी. ऑल द बेस्ट. थँक्यू आजी, थँक्यू. यशस्वी हो बेटा, यशस्वी हो. गुड्डी बेटा, आयुष्यमान भव, यशस्वी भव. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. मम्मी ठीक आहे. हो बाय बेटा, ऑल द बेस्ट बेटा. थँक्यू मम्मी. जास्त विचार करू नको गुड्डी. चांगला पेपर जाईल. गुड्डी, जेवढा अभ्यास केली ना तेवढा शांत दिमागाने सोडवशील. एखाद्या प्रश्नामध्ये कन्फ्यूज होशील तर त्याला नंतर सोडवशील. आणि गुड्डी, पुस्तकामधलाच येते. जेवढ्या पुस्तकामध्ये आहे तिथलाच येते. थोडासा ते चकित करणारे प्रश्न राहतात, तर थोडासा आपण डोका लावायचा. घाबरायचं नाही. हो मम्मी. चल ठीक आहे बाई. ऑल द बेस्ट. थँक्यू मम्मी. सगळं बॅगमध्ये पकडले ना बरोबर? पेन, पेन्सिल, इरेजर वगैरे सगळं? मम्मी, आज इंग्लिशचा पेपर आहे ना, पेन्सिल इरेजरची कशी आवश्यकता नाही आहे. तरी राहू दे बापा, आपल्याजवळ राहू दे. आणि ते हॉल तिकीट? हो मम्मी, ते पण आहे. आणि तुझ्या शाळेचं आय कार्ड घाल ना. तो बॅगमध्येच ठेवते का? घालते ना मम्मी, घालते. नंतर तिथे गेल्यावर घालते. चला ठीक आहे, मग आता निघा. तिथं अर्धा तासाच्या आधी पोहोचावं लागते ना. हो मम्मी. अरे थांब, ताईला फोन लावू दे. मम्मी, ताईचा फोन आला होता, तरी बोलली तरी. आला होता का फोन? ठीक आहे, मग निघ. बाय गुड्डी बेटा. बाय मम्मी. बाय आजी. बाय बाय बेटा. हॅलो वहिनी, मी रश्मी बोलते. बोला ताई, बोला. वहिनी, गुड्डी कुठे आहे? द्या ना फोन गुड्डीकडे. ताई आताच गेली गुड्डी पेपर द्यासाठी. तिचा पेपर आहे ना आज इंग्लिशचा, तर गेली. बाई वहिनी, चालली गेली का गुड्डी? उठ बाबा, मी तिलाच आता विश करायसाठी, ऑल द बेस्ट म्हणायसाठी फोन लावली होती. भाऊसोबत गेली का? हो यांच्यासोबतच गेली. थांबतात ना तिथं पेपर होतपर्यंत सेंटरवर. ठीक आहे वहिनी, मग भाऊच्या मोबाईलवरती लावते फोन. हो ताई, ठीक आहे, लावून घ्या त्यांच्या मोबाईलवरती. कोणाचा फोन होता? आई, रश्मी ताईनं फोन केला होता. दे ना, मग मी बोलतो. दे माझ्या पोरीसोबत. आई, ठेवला ना फोन. गुड्डीला विश करायसाठी म्हणून फोन केला होता, पेपरसाठी नाही का. तर मी म्हटली आताच गेली गुड्डी. तर मग म्हणतात ताई की भाऊच्या मोबाईलवरती फोन करतो म्हणून, आणि बंद केला. हो का? बोलायचं आहे काही तुम्हाला ताईसोबत? हो, आता 2-4 दिवस झाला बाबा, या पोरीनं काही फोन केला नाही. तर आता फोन आला तर बोलतो म्हणत होती. ठीक आहे ना आई, थोड्या वेळात लावून देते मग, 10-15 मिनिटात. आता तिकडे बोलत असतील त्या. हो लावून देशील. चल बाबा, आता जेवणाचे भांडे आहेत घासायचे, घासघूस करून टाकते आणि मग शांतताईच्या घराकडे जाते. काकू, कुंता कुठं आहे? मागे आहे ना. अरे ताई चाली वाटते इकडे. ताई, मोठी लंबी उंमर आहे तुझी, आत्ताच आठवण केली मी. हो का? कशासाठी माझी आठवण केली बाबा? आता जेवण वगैरे झालं, आता भांडे वगैरे घासते म्हटली ना. म्हटली डब्बा आहे तर नेऊन देते. असं डब्यासाठी चाली बाबा मी. हो का ताई? आणून तर देणार होती मी. कोणता तू आणून दिली असती, पण आता काम होता ना डब्याचा. आता दवाखान्यामध्ये चाललो आम्ही, तर त्या डब्यामध्ये पोळ्या वगैरे न्यायच्या होत्या. नाही तर काही काम नव्हतं म्हणा. 2-4 दिवसही राहिला असता डब्बा तरी. हो का ताई? हे गुड्डी नाही दिसत ना. कुठं गेली गुड्डी? अभ्यास करत असेल ना? नाही ताई, आज पेपर आहे ना तिचा इंग्लिशचा, तर गेली. हो का? आज पेपर आहे का? हो ताई. कधी गेली तर? झाला ना ताई, 15 मिनिट झाला घरून गेली तर. लवकर आली असती तर मिळाली असती नाही का गुड्डी?
हो ताई हो. ताई फोन केली होती का? राधाताईची तब्येत वगैरे कशी आहे? हो केली होती फोन, पण राधाताईसोबत काही बोलणं झालं नाही. राधाताईच्या सासूच बोलल्या. काल तो त्या गुडियाला इंजेक्शन लावलं असतील तर मस्त त्रास दिला म्हणे रात्रभर. हो बापा, ताप वगैरे येते ना त्या इंजेक्शनचा. आता 4 दिवस झाला वाटते ना डिलेव्हरीला. आता सुट्टी वगैरे कधी होणार आहे तर का माहित बापा, आता तिथं गेल्यावर माहित होईल. आता सीजर झाला आहे तर आताच कुठं सुट्टी होईल? कोणतं 7 दिवसामध्ये सुट्टी होईल असं वाटते. हो आता का माहित बापा ताई. आता आली असती मी बघायसाठी, पण आता हे आज पेपर आहे तर गेले हे गुड्डीसोबत. पाहिन तसा उद्या येईन मग बघायसाठी. थांबशील ना ताई तू दवाखान्यामध्ये? हो आता का होते का, आता थांबावं तर लागेलच. आता महाशिवरात्री होती म्हणून आली मी, नाही तर राधाताईची सासू तर त्याच दिवशी थांबा थांबा करत होती. आता जात आहे तर थांबावं तर लागेलच. ठीक आहे ना ताई, उद्या येतो मग मी बघायसाठी राधाताईला. हो हो ठीक आहे ना, येशील. दे बाबा कोणता लवकर डब्बा दे पटकन. आता टिफिन वगैरे भरते आणि मग जेवण बिवण करून जायचं आहे. हो हो ताई देते देते. तिकडे भांड्यामध्येच आहे, आता घासायलाच जात होती. आण लवकर आण. हो ताई. बापा ताई तू कशाला आली तर? थांब ना तिकडे बस. घास ना तू डब्बा घास, मी धुते ना जाते बापा पटकन. का ताई मी घासते ना धुते ना. तुला मोठी घाई येते. अहो कोणता आता तुझे भाऊजी वावरातून आलेच समज. मी घरी नाही दिसणार तर अजून ओरडतील. हिला समजत नाही जायचा होता तरी इकडे तिकडे जाते म्हणून, नाही का? का ताई भाऊजी तर ओरडत नाही ना, नसतीस तू ओरडतेत म्हणून लावते बापा. घास घास तो डब्बा घास बापा, तुला का माहित आहे. बोला आई. अव रेखा स्वयंपाक नको बनवशी ना टिफिन? काहून नाही सुट्टी होत आहे का? नाही हो बापा आता सुट्टीच्या माहित नाही. आता डॉक्टरीन मॅडम याचीच आहे. ह्या शांता भासीचा फोन आला होता, येऊन राहिले ना दोघेही जण. तर टिफिन आणतं म्हणत होते, तर म्हणून म्हणली फोन लावून देते तुला ना, सांगते टिफिन नको पाठवशील म्हणून. असं ठीक आहे ना आई. बरं झालं आई आता फोन केलं तर. आता मी कणिक भिजवणारच होती. हे आज ना परी काऊन तर रिंग 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 करून राहिली. काहून का झाला परीला? माहित नाही आई, रात्री तर चांगलीच तब्येत होती. आता सकाळी सकाळी अंग गरम वाटत आहे तिच्या. ते होती ना तापाची औषधी बाटल होती ना, चारून काऊन नाही दिली? पाजून दिली असती. पाजली नाही पाजली. तर आता कुठं काम करू देत आहे मला. अहो बाबा या आमच्या गुडिया राणीनं पण रात्री झोपू नाही दिलं मला. काहून नाही का झालं? काही नाही, काल तर टीका लागला ना तिला. तर दुखत राहिला असेल, त्याचा ताप पण चढला. तर 4 वाजेपर्यंत इकडे फिरा तिकडे फिरा, बस काही सांगू नको. धरूच ठेवावा लागला. हो काय, मी मॅडमला विचारली होती सुट्टीच्या, तर म्हणत होत्या 4 दिवसाच्या नंतर होऊन जाईल म्हणून. हो का? काही तर नाही बोलला बाबा. आता राऊंडवर याच्याच आहेत चेकअप वगैरे करायसाठी. आता कालपासून सलाईन बिलाईन नाही लावत आहेत, बंद आहेत. आता माहीत होईल, आल्यानंतर विचारावं लागेल. हो आई तसा मग फोन कराल. हो ठीक आहे, ठेव आता फोन. हो हो आई ठेवते. आई का म्हणते रेखा, परीची तब्येत बरी नाही आहे म्हणते का? हो बाबा आज सकाळी अंग गरम केलं म्हणते तिनं. आता दवाखान्यातही आले होते ना, निघते मग पाणी इकडे तिकडेच्या, नाही का? हो नाही. का म्हणते माझी राजकुमारी? मस्त झोपली आहे आता. रात्रभर आजीला ना बापाला जागवलं. तुम्हीच जागले का? मला कुठं झोप लागली बापा? नाही लागली मला पण झोप. हो पण राधा तू बेडवर तरी आराम करत होते ना, आम्ही तर धरून फिरत होता इकडे तिकडे. आता कसे पकडले? पकडत नव्हते ना तुम्ही तर? हो आता पकडू शकतो असं वाटत होता आधी, की हातातून पडते का बाबा, पण काही नाही वाटत पकडल्यानंतर. छान वाटते. नाही तर का नुसते घाबरत होते तुम्ही? आई चायवाला आला होता का? पाठवलं होतं मी इकडे. हो आला होता ना, चायवाला आला होता. झाला चाय तूच राधानं खाल्ला, मी चहा पेली. तू काऊन नाही खाऊन घेतली तर चाय तू साई? नाही का आता कुठं मला एवढ्या लवकर भूक लागते. आणि मोहन तू चाय पेला का? हो आई त्या दुकानातून पिऊनच आलो मी चहावाल्याच्या. पैसे द्यायचे होते, पैसे दिलो. आता ह्या डॉक्टरीनबाई कधी येतात तर चेकअप करायसाठी? आल्या तरी आई आल्या, त्या ह्या साईडच्या रूम मध्ये चेकअप सुरू आहे त्यांच्या. आता इकडे येतील. काय काय राधा, झाला का नाश्ता वगैरे? हो हो मॅडम चाय ब्रेड खाल्ली मी. सिस्टर सांगत होती की रात्री खूप त्रास दिला म्हणून गुडियाने. हो डॉक्टरीनबाई काही सांगू नका. तो काल इंजेक्शन लावला ना सायंकाळी, त्याचा त्रास झाला असेल पोरीला. हो हो त्याचा त्रास होते आणि तापही येतं. औषधी नाही दिली का तुम्ही? औषधी द्यावं लागते सोबतच. मी तर सिस्टरला सांगितली होती ना की ते इंजेक्शन दिल्यावर औषधी द्यायची म्हणून तापाची. दिली नाही का सिस्टरने? देत होत्या मॅडम, देत होत्या त्या. पण मीच म्हटली ताप आल्या पाहिजे म्हटली, इंजेक्शन भेटते म्हटली, मानते म्हटली इंजेक्शन ताप आला की. का मावशीबाई त्रास होते ना पोरीला, तिच्याबरोबर मग दुसऱ्यांनाही त्रास होते. म्हणून तापाची औषधी आम्ही सोबतच देतो, जेणेकरून मुलीला त्रास नाही झाले पाहिजे.
हो मग झोपत नव्हते, किनकिन किनकिन करत होती, रडू रडू उठत होती. तर मग मोहन गेला आणि सिस्टरला बोलवून आणला. मग सिस्टरनी पाजून दिला बा दवाई. तर आता झोपली आहे. एक वेळा उठली, आपल्या मम्मीचा दूध वगैरे पेलं आणि अजून झोपली. मॅडम राधाला पाहिजे तेवढा दूध नाही येत आहे ना. वाढेल वाढेल मावशीबाई, वाढेल, हळूहळू वाढेल. कसं सिजरचं राहते ना, तर 1-2 दिवस तिला दूध देता येत नाही, जमत नाही बरोबर. त्याच्यामुळे तो दूध कमी येते, मग नंतर वाढते हळूहळू. तशी मी दूध वाढायची औषधी वगैरे लिहून देते. मॅडम सुट्टी कधी होईल? आज आता 4 दिवस झाले मॅडम, की 7 दिवस ठेवावं लागेल? तसं काही नाही आहे मोहनराव, आम्ही 4 दिवसामध्ये सुट्टी करतो पेशंटला. परंतु पेशंटला सगळं चेकअप केल्याच्या नंतर आम्ही सांगतो की 4 दिवसात सुट्टी होईल की 7 दिवस तुम्हाला ठेवावा लागेल. आता मी चेकअप करते राधाचा आणि त्यानंतर सांगते मग तुम्हाला मी. ठीक आहे ना मॅडम, ठीक आहे. सिस्टर, ते माझी बॅग आणा. हो मॅडम, आणते. सिस्टर, मॅडमला बोलवा, लवकर बोलवा मॅडम. सिस्टर, घेऊन या ना लवकर बॅग. मॅडम, ह्या पेशंटला खूप त्रास होत आहे. हे रूम नंबर 12 पेशंट. हो ठीक आहे ठीक आहे, आली. येते मी मोहनराव, येते. त्या पेशंटला खूप त्रास होत आहे म्हणते, बघून येते. मग करते राधाचा चेकअप करते. ठीक आहे ना मॅडम, ठीक आहे. राधा, थोडाशी फिरत जा राधा. उठून इथल्या इथं 5 मिनिट अशी फिरत जा. हो मॅडम, फिरते ना, फिरते. मॅडम लवकर या ना. हो, आली आली. आई, मग येतो मी गावावरून. आंघोळ बिंघोळ करून टाकीन आणि टिफिनही आणून घेतो. आता मॅडमला वेळच आहे ना चेकअपसाठी, यासाठी. ते दुसरे पेशंट चेक करायला गेले. मोहन, शांताबासीचा फोन आला होता. ते दोघे जण येऊन राहिले, तर टिफिनही आणून राहिले. तर आता टिफिन आणायला जाऊ नको. पण आई घरी बनवलं असतील ना? नाही नाही, सांगितले मी टिफिन वगैरे पाठवू नको म्हणून. तर आता तू जाऊ नको, आता ते येतीलच. मग जाशील म्हटल्यास, मॅडमही का म्हणतात तर आता येतीलच ना, अर्ध्या तासात म्हण का काही येतीलच. हो ठीक आहे ना आई. मग आई, बाथरूमला जायचं आहे मला. हो हो, थांब नेते. सोनू, ते तांदूळ आहेत पाकडले, डब्यामध्येच ठेवले आहेत. मम्मी, तर तू वापस नाही येशील का? नाही, आता सुट्टी होतपर्यंत थांबावं लागेल बेटा. 2-3 दिवस थांबतो मी तिथंच. आणि भाऊ किती 4-1 वाजेकडे येईल ना घरी. हो मम्मी. तर मी का म्हणते, भात वगैरे कमी जाईल तर बनवून टाकशी ना भाऊसाठी. आता बनवली असती पण उशीरही होत आहे. इथंच आता 11 वाजून गेले, घरीच जायला 1 तास लागते. ठीक आहे ना मम्मी, बनवीन ना मग. हो, भाजी वगैरे आहे. तू दुसरा जेवण जेवशील तर होईल तुला भात, मग भाऊसाठी बनवून घेशील. हो हो मम्मी. अरे शांता, चल ना. हो हो, चला चला चला. बापा शांता, हा एक थैला होता तर दिली काऊन नाही? गाडीला बांधून देतो ना. नाही ना, हा टिफिनचा थैला आहे ना, हा हातामध्येच धरते. ते पन्नी दिली होती ना साडीची, ते ठेवलं का डिक्कीमध्ये? हो हो, डिक्कीत ठेवलं ते. सोनू, विशाल दादा कुठे गेला? दिसून नाही राहिला ना. भाऊ सेंटरवर गेला ना. का हो बाबा, तुम्हाला माहित नाही आहे का? आज पेपर आहे 10-20, तर त्याचा नंबर नाही लागला आहे का सेंटरला? तो जाते ना. अरे हो, लक्षात नव्हतं माझ्या. चला चला, उशीर होऊन राहिला. हो हो, चल चल. मम्मी पप्पाजी बाय. हा, बाय बेटा, बाय. मिस्टर मोहनराव, झालं राधाचे चेकअप करून झालं. सगळं व्यवस्थित आहे, तब्येत वगैरे सगळी ठीक आहे, नॉर्मल आहे. BP वगैरे चेक केले मी, सगळं ठीक आहे. काही औषधे लिहून दिली आहे मी, फाईलमध्ये आहे चिठ्ठी, ते तुम्ही घेऊन या. मॅडम, मग सुट्टी होईल की थांबावं लागेल? नाही नाही, थांबण्याची काही आवश्यकता आहे नाही, सगळंच नॉर्मल आहे. तुम्ही सुट्टी घेऊ शकता. 3 वाजेपर्यंत सुट्टी मिळून जाईल तुम्हाला. ते थोडी फॉर्मॅलिटी वगैरे आहे, ते पूर्ण करून टाका तुम्ही. असं का मॅडम? 3 वाजेपर्यंत सुट्टी मिळून जाईल नाही का? हो हो, 3 वाजेपर्यंत सुट्टी मिळून जाते राधाला. मॅडम, सुट्टी होईल तेव्हा राहाल ना तुम्ही? हो हो, आहे ना, मी आहे. सुट्टी होईल तेव्हा मी आहे. मग 4 वाजेपासून मला सिजर आहेत 2 करायचे. पण मॅडम 7 दिवस तर ठेवतात ना पेशंटला सिजर राहिला तर. आणि तुम्ही 4 दिवसामध्ये सुट्टी करून राहिले. हो मावशीबाई, आम्ही पण कोणत्या कोणत्या पेशंटला 7 दिवस ठेवतो. पण राधाचा सगळं नॉर्मल आहे, काही त्रास नाही आहे, बाळही छान आहे. आता राधाची तब्येत पण बरी आहे, ती स्वतः उठू बसू शकते, इकडे तिकडे जाऊ शकते. आता मी 8 दिवसाची औषधी लिहून दिली आहे. मग 8 दिवसाच्या नंतर एकदा चेकअपसाठी घेऊन याल तुम्ही. ठीक आहे राधा, मग आज सुट्टी मिळत आहे तुला. डिस्चार्ज मोहनराव, तुम्ही अर्ध्या तासाने या कॅबिनमध्ये. डिस्चार्ज पेपर वगैरे मी बनवून देते. हो हो मॅडम, येतो येतो. वहिनी, एकटेच आले का तुम्ही? नाही नाही, हे आले ना, आले. सोनूचे बाबा आले, ते गाडी लावत आहेत सावलीमध्ये. आणि ह्या मॅडम का म्हणाले आज सुट्टी होत आहे म्हणाले ना. हो भासी, सुट्टी आज 3 वाजे सुट्टी होऊन जाईल म्हणते राधाला. 4 दिवसातच सुट्टी देत आहेत ना. हो, सगळं चेकअप वगैरे केला, सगळं व्यवस्थित आहे म्हणते, नॉर्मल आहे म्हणते, बाळही छान आहे म्हणते. तर देतो म्हणते आम्ही 4 दिवसामध्ये सुट्टी. हो का, ठीक आहे ना, मग सुट्टी देत आहेत तर. आता मॅडमच सुट्टी देत आहेत तर का करायचं आहे आपल्याला, नाही का?
हो ना, आम्ही तर काही बोललं नाही बाबा सुट्टी करायची आहे का काही म्हणून. आता जेवण करून घ्या, आता मी डब्बा आणले. हो हो जेवण करतो ना. का म्हणते राधाताई तब्येत? तुमच्यासाठी पोळी आणि वरण आणली आहे फिक्का. हो वहिनी, फिक्का वरण आणि पोळी चालते ना. अरे वा भाऊ, मस्त आपल्या लाडोला पकडले ना तुम्ही तर. त्या दिवशी तर नाही पकडू म्हणत होते. वहिनी रात्रीपासून पकडतो. रात्री खूप रडत होती ना, आईला पण त्रास होत होता, तर मग मी पकडलं. शांताभाशी मस्त राहते आपल्या बापाजवळ ना, मस्त राहते हे लाडो. काहून नाही राहील मामीजी? पोरगी आपल्या बापाजवळ राहील नाही तर का चांगल्याने. हो बापा, आता जन्म होता बरोबरच ओळखतात का आता माहित नाही पोरं आजकालचे. हो हुशार राहतात आजकालचे मुलं. द्या आता लाडूला माझ्याकडे द्या आणि तुम्ही जेवण करून घ्या. हो हो वहिनी ठीक आहे ना, घ्या.